सुप्रभात मित्रांनो, नवा दिवस नवं झाड या उक्तीप्रमाणे सावित्रीपणात आज एक स्पेशल झाड लावलं जातं आहे, ज्याला गळलिंबू आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या त्याचं खूप महत्त्व आहे. परंतु लावणारं व्यक्तिमत्व आहे खास अमरावतीवरून आलेले श्री वैभव निमकर, जे अखंड मी तर म्हणतो महाराष्ट्र नव्हे तर देशभर समाज प्रबोधनाचं अप्रतिम काम केलं जातं आहे. येणाऱ्या काळात त्यांचं समाज प्रबोधनाचं एखादं छान कार्यक्रम आपण पंढरीत आयोजित करू शकतो. तर असे सर इथं आलेले आहेत. निमित्त आहे उद्या परवा होणाऱ्या शिवजयंती उत्सव, जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी खास अमरावतीवरून आलेले आहेत. ठिकाण आहे जाण्याचं ठिकाण कर्नाटक, ओदगिरी कर्नाटक, ज्या ठिकाणी शहाजीराजे यांची समाधी आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर नमस्ते. सर्वांना जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. आज झाड मातीशी कृप होते, काय भावना आहेत? खऱ्या अर्थानं जेव्हा सचिन दादा फोन आला होता आणि आपलं खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी हाडाचे काळे रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस करणारे मर्द मराठे आणि छावे, कारण की आम्ही MS27 अमरावतीवरनं आलेलो, पण अमरावतीवरनं आल्यानंतर जो जिव्हाळा आहे, जो स्पंदन आहे, जो टचिंग टू द हार्ट फिलिंग्स आहे, एकदा स्वतःसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया की एका छोट्या भावासारखे किंवा मुलासारखे आपण समजलं. आणि दुसरं, हे जे छोटंसं गुणकारी आहे याला म्हणजे आपण म्हटलं जातं की एक लिंबाचं झाड आहे, परंतु संत तुकाराम महाराजांचा दोहा या 19 फेब्रुवारी असं म्हटलं जातं की जगाला फारी फक्त 19 फेब्रुवारी की जोडून या धन उत्तम व्यवहार. आणि मला असं वाटतं की जय हिंदच्या सर्वांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र केलं आणि त्याच्याही पलीकडे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रणांगणावर जायचे तर तेव्हा म्हणायचे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. मला असं वाटतं की या 15 गावाने खरंच या ठिकाणी दिलेलं. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं आणि अभिमानास्पद म्हणावं असं वाटतं, या जय हिंद फाउंडेशनने आम्हाला काय दिलं तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. पण शिवाजी महाराज जरी स्वराज्याचे सरन्यायाधीश होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे छत्रपती शहाजीराजे संकल्पक होते आणि श्री छत्रपती शहाजी महाराजांची समाधी होदेगिरी तालुका दावणगिरी या कर्नाटक या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे सरसरत्या रक्ताचे सर्व तरुण छत्रपती शिवाजी महाराजांना एखाद्या गाण्यावर डीजेच्या गाण्यावर नाचून डोक्यावरती न घेता त्यांचे शिवरायांची शौर्य, साहस, त्याग, पराक्रम आणि बलादाने आणि सैनिकांची शौर्य गाथा या 7 समुद्राकडे जावं म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्व एकत्र झालेलो आहे. आणि पाहणाऱ्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम सेवक, भक्त आणि शिवभक्तांना एकच प्रार्थना आहे की ज्या ठिकाणी वीर माता, वीर पिता, वीर पुत्र, नारी शक्ती, शहीद परिवार आणि आजी माजी सैनिकांना शहीद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं दर्जा मिळत नाही, त्यासाठीच जय हिंद फाउंडेशन खऱ्या अर्थानं निस्सीम सेवा करत आहे. आणि जाताना मला एवढंच म्हणायचं वाटतं की खुशी को खुशी मत समझो और गम को गम मत समझो. यहाँ पे बैठे सभी भारत के नौजवानों की खुशी को खुशी मत समझो और गम को गम मत समझो. अगर जिंदगी में होना है कामयाब तो अपने आप को किसी से कम मत समझो, अपने आप को कभी किसी से कम मत समझो. थैंक यू. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. भारतीय शूरवीर सैनिकांचा विजय असो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सावित्रीपण म्हणजे काय तर असा अमूल्य रत्नांचा खजिना आम्हाला येतो, भेटतो, आम्हाला मार्गदर्शन करतो आणि नक्कीच आमच्यातले काही चुका असतील तर आम्ही दुरुस्त होतो आणि पुढील वाटचाल करत राहतो. येणाऱ्या काळात MB सर असाच प्रवास आपला चालू राहणार आहे. तर आपण या ठिकाणी आलात आणि काही क्षणात आमच्या अंगावरती काटा उभा केला. खूप खूप धन्यवाद. ओके.